सुख व मोक्ष या दोहोंपासून भ्रष्ट झालेला तो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये आधारहीन व मतिहीन झालेला इतर ढगांपासून वेगळ्या झालेल्या ढगाप्रमाणे नाश पावत नाही ना? हे कृष्णा, ही माझी शंका पूर्णतेने नाहीशी करण्याला तू समर्थ आहेस. ही शंका नष्ट करण्यास तुझ्याखेरीज दुसरा कोणी समर्थ आढळत नाही. परंतु महाराज, मला आणखी एक शंका आलेली आहे. ती दूर करण्यास तुझ्या वाचून कोणी समर्थ नाही. म्हणून देवा सांगा, कोणी एक योग्य परिश्रम केल्याशिवाय केवळ श्रद्धेच्या जोरावर मोक्षपदाला काबीज करावयास पाहत होता. पुढले गाव जे आत्मसिद्धी, त्या गावाला येण्याकरिता तो इंद्रियरूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला. पण तो आत्मसिद्धीच्या गावाला पोचला नाही आणि त्यास परतही येवत नाही. असा मध्येच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. भलत्या वेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाहीत व वर्षावही करीत नाहीत. त्याप्रमाणे विषयासक्तता व मोक्ष ही दोन्हीच्याच दूर राहिली. अशी की आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरे आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही अशी आशाही त्यास श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही. याप्रमाणे जो पुरुष उशिरामुळे फसला व जो आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना मरण पावला, त्याला अहो महाराज कोणती गती प्राप्त होते ते सांगा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आवाज बरोबर येतो आहे असं मी समजतो. डॉक्टर साहेब व्यवस्थित येतोय. हा, भगवद्गीतेचा अध्याय 6 आणि आजचे आपले भगवद्गीतेचे श्लोक जे आहे, आता खरं म्हणजे आपण शेवटच्या टप्प्याकडे आहो या अध्यायाच्या. मनाची चंचलता बद्दल अर्जुनाने प्रश्न विचारल्यावर आणि त्याचं समाधानकारक उत्तर भगवंताकडून त्याला मिळालं. आणि त्याच्यानंतर मग जो आहे तो म्हणतो की म्हणे ठीक आहे, आता मला तुम्ही पुढचा प्रश्न विचार. आणि तो म्हणजे काय की म्हणे 37, 38 आणि 39. आणि हा प्रश्न आपला पण आहे, त्यांचाच आहे असं नाहीये. हा प्रश्न आपल्याला पण आहे. सदतीसावा जे आहे श्लोक, अयति श्रद्धयोपेतो योगाचरित मानसः अप्राप्य योग संसिद्धि काम गति कृष्ण गच्छति. अयति श्रद्धया उपेत, आणि अयतीचा असं त्यांनी असा केलेला आहे की त्याच्या प्रयत्नांना कमी पडते, प्रयत्न जिथे शिथिल होतात, प्रयत्न अपुरे पडतात, प्रयत्न पूर्ण होत नाही, त्याला अयती म्हणते. भाष्यकार अयती म्हणते. आणि तो अयती कसा आहे, ज्याचे प्रयत्न पूर्ण होत नाही. म्हणजे श्रद्धया उपेता. उपेता म्हणजे युक्त, श्रद्धायुक्त. श्रद्धायुक्त असा कोणतं म्हणजे जो साधक आहे, श्रद्धायुक्त साधक ज्याचे प्रयत्न अपुरे पडतात,
असं अयति श्रद्धया उपेता, अयति श्रद्धयोपेतो. गोविंदकांनी असं म्हटलेलं आहे, गोविंदकाजींनी आपल्या भाषामध्ये, की म्हणे जो श्रद्धावान आहे त्याला आयतीचा अर्थ जो प्रयत्नशीलता असा न लावता असंयत आत्मना असं लावायला हवा. असंयतात्मना असं 36व्या श्लोकामध्ये आहे, पहिलीच्या श्लोकामध्ये. त्यामुळे मला असंयत म्हणायला जास्त जे आहे त्यांना योग्य वाटलं प्रयत्नशील होण्यापेक्षा. आणि त्याचं उत्तर त्यांनी असं दिलंय, त्याचं चर्चा अशा प्रकारची केली आहे की मान असतो जो श्रद्धायुक्त असतो तो प्रयत्न कसे कमी करेल. श्रद्धावान जर आहे, श्रद्धया पेतो पुढे लिहिलेलं आहे, जो श्रद्धावान असेल त्याला प्रयत्न कसे कमी पडतील म्हणे. त्याचे प्रयत्न कमी नाही पडणार आहे, तो बरोबर प्रयत्न करेल, पण कदाचित असंयत म्हणजे जो आहे तो स्वतःला आत्मना, असंयत आत्मना म्हणजे स्वतःवर संयम ठेवू पावला नाही असा श्रद्धावान साधक सुद्धा आपण असं म्हणावा, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे. अयति श्रद्धयोपेतो याचा अर्थ हा आहे की श्रद्धावान साधक आहे, प्रयत्न करणारा साधक आहे, पण काही कारणाने ते प्रयत्न पुरे होत नाही, अपुरे राहतात. आणि काय होऊन जातं, योगात चलित मानस. योग म्हणजे भगवंताशी जो जुडतो, भगवंताशी जुडणं कोणत्या मार्गाने, तर ध्यान मार्गाचा हा जो आहे तो हा अभ्यास चाललेला आहे, म्हणून ध्यान मार्ग या ठिकाणी आपण त्याच्याबद्दल जे आहे ते लक्ष ठेवूया की ध्यान मार्ग जे आहे तो आहेच म्हणजे एक मार्ग, ज्या मार्गाने योग म्हणजे भगवंताशी योग करायचा, भगवंताशी ऐक्य साधायचं, किंवा ज्ञान मार्ग पण असू शकतो, किंवा कर्ममार्ग असू शकतो, भक्ती मार्ग असू शकतो. मार्ग कोणताही असो, तो योग जो योगाला पोचतो, जो साधकाचं ध्येय काय योगाला पोचायचं आहे, आणि चलित मानस. मग होतं काय की साधन करता करता साधक जो आहे तो साधन करता करता काय होतं, चलित मानसा म्हणजे त्याचा जो आहे तो पथभ्रष्ट होतो, म्हणजे त्याचं मन विचलित होतं. सुरुवातीला बडा जोम असतो, सुरुवातीला जे आहे त्याला असं वाटतं मी हे करू ते करू, ही साधना करेन ती साधना करेन, इतके माळा जप करेल तितके माळा जप करेल. मग हळूहळू हळूहळू काय होतं की त्या माळा हळूहळू कमी होऊन जातात, मग एखाद दिवस वेळच मिळत नाही. योगच चलित मानसा म्हणजे भगवंताशी जुळण्याकरता मानस चलित होतं, विचलित होतं, असा मन चळलेला, असा विचलित, असा पथभ्रष्ट साधक म्हणजे अर्थ हा झाला की त्याचे प्रयत्न शिथिल होतात भगवंताशी जुळण्याकरता. न अप्राप्यम योग संसिद्धी, अप्राप्यम म्हणजे प्राप्त झाली नाही. काय प्राप्त झाली नाही तर म्हणजे भगवंताशी जुळणं हे प्राप्त झालं नाही. योग संसिद्धी म्हणजे भगवत साक्षात्कार, योगाचा सिद्धी, योग संसिद्धी, त्या योगाची त्या मार्गावरून पुढे जाण्याची, परमात्म्याशी जुळण्याची जी सिद्धी आहे, योगाची सिद्धी आहे, अप्राप्य, ती प्राप्त न होता, ती प्राप्त न करता, ती प्राप्त न झाल्याने मग का गतीम कृष्ण गच्छती. म्हणतो कृष्णाला विचारतोय, तो कृष्णाला विचारतोय भगवंता, मग अशा साधकाची गच्छती म्हणजे जो आहे तो गती गच्छती म्हणजे कोणत्या गतीला नंतर तो पोचतो, म्हणजे कोणती तो त्याचा अंतकाळ झाल्यानंतर तो कोणत्या गतीला पोचतो असं त्याचा अर्थ झाला. कारण शेवटी जे आहे ते भगवंताने जे उत्तर दिलंय ते अंतसमयी भगवंताशी न जुळल्यामुळे पुढची त्याची काय गती होते हे लिहिलेलं आहे. आणि म्हणून जे आहे ते त्यांनी अंतकाळात नंतरची काय गती होते त्या साधकाची, त्या भक्ताची, तो भक्त नंतर पुढे जातो, तो कशाला प्राप्त होतो, नंतर साधन त्यांनी जन्मभर केलेला आहे, तो कुठे पोचतो, कसा पोचतो, तर काय नंतर होतं अशा साधकाचा. तर हा सर्व प्रश्न जो आहे तो आपल्याला सुद्धा आहे की आम्ही जे आहे ते जन्मभर साधन करायचो आणि जन्मभर साधन केल्यावर आम्हाला जर आत्मलाभ झाला नाही तर आमची पुढची गती काय होणार ह्याचं उत्तर जे आहे ते भगवद्गीता या ठिकाणी देते. ना आमचाच प्रश्न जणू काही अर्जुन विचारतोय भगवंताला. तर हा आमचा प्रश्न अर्जुनाच्या प्रातिनिधिक स्वरूपाचा आमचा प्रश्न हा अर्जुन भगवंताला विचारतोय
की ज्याचे प्रयत्न पूर्ण झाले नाही, ज्याचे प्रयत्न अपुरे पडले, ज्याचं मन जे आहे ते संयत झालेलं नाही आणि तो जो आहे तो योगपथावरून जो आहे तो पथभ्रष्ट झाला आणि त्याला जो आहे ते परमात्म तत्व मिळालं नाही, तत्व विचार त्याचा पूर्ण झाला नाही, त्याला आत्मसिद्धी लाभलेली नाही, त्याला योगसिद्धी लाभलेली नाही, तर असा जो मनुष्य आहे, असा जो साधक आहे, त्याची नंतर काय गती होते, अशा प्रकारचं जे आहे ते वर्णन या ठिकाणी या श्लोकामध्ये असा प्रश्न अर्जुन उवाच, अर्जुन जो आहे तो भगवंताला विचारतो आणि कृष्ण गच्छती, कृष्ण असं म्हटलेलं आहे, म्हणजे जो आहे तो सर्वांना जो आकर्षित घेतो अशा प्रकारचं तत्व जे आहे ते असा तो कृष्ण. कृष्ण संबोधन काय सर्वांना आकर्षित करतो आणि सर्वांच्या गती अगतीला जो जाणतो, जो सर्वज्ञ आहे, असा जो आहे त्याला ते कृष्ण म्हणतात. म्हणून त्यांनी कृष्ण शब्द व्यासांनी या ठिकाणी मुद्दाम टाकलेला आहे की जे आहे हे सर्वज्ञ, हे गती अगती जाणणारा सर्वांचा, हे जे आहे तुम्हाला सांग की अशा साधकाची गती काय होते. तर हा आपला श्लोक झाला. आता काय की 37-38 3 श्लोक आपल्या समोर आहे. म्हणून काय होईल शेवटी की कदाचित ज्ञानेश्वरीचं जे आहे भाष्य आहे, ज्ञानेश्वरांचे काय विचार आहे या श्लोकांबद्दल, त्याला आपण थोडस नंतर पाहू, पुढच्या वेळेस कदाचित पाहावं लागेल ते. पण हे 3 श्लोक आपण पाहूया, आपल्याला आज जमतात का म्हणून. तर आता आयती श्रद्धेयो पेतो, म्हणजे जे आहे ते जसं आपण बोललो आता की श्रद्धेयो पेतो, श्रद्धायुक्त असं म्हटलं. मग श्रद्धा म्हणजे काय? म्हणजे जो शास्त्राचा सूचक अर्थ आहे, शास्त्र आम्हाला काय सांगतं, शास्त्राची जी समरी आहे तो अर्थ समजून घेणं शास्त्राचा आणि त्यावर विश्वास ठेवून त्या विश्वासातनं ज्या वृत्त्या उठतात त्याला ते श्रद्धा म्हणतात. म्हणजे शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सद्य बुधत्व धारणा, म्हणजे शास्त्रामधून, गुरुच्या वाक्यामधून, गुरुवाङ्मयामधून जे सत्याचं बोध आम्हाला होतो, सा श्रद्धा कथिता. त्यातून आम्ही समजून घेऊन जो आमचा विश्वास निर्माण होतो आणि ज्या आमच्या वृत्त्या निर्माण होतात, सद्विद भया वस्तुपलभ्यते. तर ज्या वृत्त्या त्या ठिकाणी होतात त्याला मी श्रद्धा म्हटलेलं आहे. मग हे सर्व कशाकरता करायचं, तर श्रद्धा जे आहे ते कशाकरता ठेवायची, म्हणे हे सर्व जे आहे ते शास्त्र आम्ही समजून आणि आम्हाला काहीतरी ज्ञान व्हावं. कारण ज्ञान कशाकरता हवं, तर म्हणे मोक्षाचं साधन आहे म्हणून ज्ञान हवं. मग ज्ञान कशानं होईल, तर आपल्याला माहिती आहे, श्रवण मनन निधिध्यासन बृहदारण्यक उपनिषद आपल्याला सांगतं, आत्मवारे दृष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासतव्या. दुसऱ्या अध्यायामध्ये उपनिषद आपल्याला बृहदारण्यक उपनिषद असं सांगतं. ही श्रद्धा जी आहे हे कशी, ही श्रद्धा ठेवून तुम्ही काय करायचं, तर म्हणे ज्ञान प्रयत्न करायचा आणि ज्ञान प्राप्ती करायची. कारण श्रद्धा काय आहे, तर म्हणे ही महान शक्ती आहे. पृथ्वीवर सर्व स्वर्ग आणणारी जर कोणती शक्ती असेल तर म्हणे श्रद्धा आहे. एवढी त्या श्रद्धेमध्ये जे आहे श्रद्धा जर असेल मनुष्याला, तर एवढं त्याच्यामध्ये बल आहे. म्हणून जे आपलं ध्येय आहे, आत्मदर्शन ध्येय, ते या ठिकाणी जे आहे ते काय करायचं, तर म्हणे ते या ठिकाणी प्रयत्नाने साध्य करायचं. आणि ह्यासाठी जर आवश्यक प्रयत्न होत नाही, म्हणजे आयती कुवतीप्रमाणे प्रयत्न करतो पण अपुरे पडतात, म्हणजे आयती जप चाललाय, तप चाललाय, ध्यान चाललाय, सत्संग चाललाय, स्वाध्याय चाललाय, पण रुची सर्व ह्याच्यामध्ये आहे. दासबोध अभ्यास सगळ्यामध्ये रुची आहे, दासबोध वाचतो, अध्यात्म वाचतो, पण अंतःकरण आणि बहिःकरण वश न झाल्याने प्रयत्न कमी पडतात. श्रवण साधना करतो पण प्रयत्न पूर्ण करत नाही. जसं तर मूर्तीचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे भाष्यकारांनी, की मूर्ती असते, आपण पथरावर जे मूर्ती बनते, तर म्हणजे टाकीचे घाव सोसल्याशिवाय त्याला देव पण येत नाही त्या मूर्तीला. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण त्या मूर्तीला येत नाही, त्या पथराला येत नाही. तर तसंच जे आहे ते ह्या ठिकाणी सुद्धा जर आपल्याला अंतःकरणावर जर आपला संयम नसेल, अंतःकरण आणि बहिःकरण म्हणजे इंद्रिय आणि अंतःकरण यांच्यावर जर आपला संयम नसेल,
तर जयांगी मोठेपण त्याला यातना कठीण, असं तुकाराम महाराज म्हणतात. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. आता हे सर्वांचा आपला अनुभव आहे. आम्ही साधना करतो, आमचं मन किती विचलित होतं साधना करताना, याचा पुरेपूर अनुभव आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे. काय काय अडथळे येतात, त्यामुळे आपलीच कर्मे आपल्या मार्गात अनिष्ट निर्माण करतात. कारण आम्ही काय करतो, त्यामुळे पूर्वकर्म केलेलं असेल आता ते आम्हाला माहित नाही, त्याच्यामुळे काही अडथळे येतील पूर्वसंस्कारामुळे. पण ह्या जन्मात सुद्धा आम्ही काही कर्म असे करतो ज्याला मी बायस म्हणतो, ज्याला आम्ही आसक्तीपूर्वक म्हणतो, ज्याला आम्ही जे आहे ते काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याच्या आहारी जाऊन काही कार्य करतो. आणि असं जे कर्म करतो, मग हे कर्म जे आहे ते नंतर त्याचे परिणाम सुद्धा आमच्या समोर येतात. ते अनिष्ट निर्माण करतात, मनात क्षोभ निर्माण करतात, मनात संताप निर्माण करतात, विक्षेप निर्माण करतात. आणि काय होतं की त्यामुळे आमची साधनेची जी वृत्ती आहे, ती साधनेची पोषक वृत्ती, साधनेची सत्वगुणाची जी वृत्ती आहे ती खंडित होते. हे अशा प्रकारचे अडथळे जे आहेत ते आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हा सर्वांना या ठिकाणी जे आहे ते येतात. दुसरा मी की साधना करतो, जप तप उपासना व्रत करतो, तर लागली त्याच्यावर सकाम साधना ज्याला आपण म्हणतो, की काहीतरी या साधनेमधनं मला मिळावं, माझं व्यावहारिक काम व्हावं, माझं सांसारिक काम व्हावं, माझे अडथळे दूर व्हावे. तर अशी सकाम साधना सुद्धा काय आहेत म्हणे, अशी सकाम साधना सुद्धा जी आहे ती आमच्या मध्ये येते. म्हणजे असं जर म्हटलं मला भगवंत प्राप्ती व्हावी, कसंही करून मला जे आहे भगवंता तू माझी मदत कर, हे वेगळं आहे. पण सकाम साधना म्हणजे असं की काहीतरी व्यवहारामधलं, संसारामधनं, जो की संसार नेहमीच दुःख देणारा आहे, यद दृष्टम तो नष्टम, अशा प्रकारचा जो संसार आहे त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी मिळावं, अडथळे त्यातले दूर व्हावे, अशा प्रकारचे आम्ही जपतप साधना करत असू, तर मग ते शेवटी काय होईल की म्हणजे आमचे प्रयत्न शिथिल होतील, आमचे प्रयत्न पूर्ण होणार नाही आणि आम्हाला परमात्मा स्वरूपाचं त्या ठिकाणी लाभ होणार नाही. म्हणून हे दुसरं जे आहे ते अडथळा आहे या ठिकाणी सकाम कर्माचा. तिसरं काय की साधन चाललेलं आहे, पण काहीतरी विषयाचं आकर्षण आलं, काहीतरी सौंदर्याचं आकर्षण आलं, काहीतरी मोह समोर आला, काहीतरी विषयाची चटक जी संपत नाही आपण ज्याला म्हणतो, तो विषय आमच्या समोर आला, किंवा इंद्रिय जे आहे ते शरीर भोगाकरता खवखवतात ते की नाही बा मला हे हवं म्हणून, तर असा विषयासक्तीचा गदा प्रहार होऊन आम्ही कोसळतो साधना करता. ही जी या ठिकाणी अडथळा आहे, हा अडथळा काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर याच्यामुळे आहे. हे आम्ही लक्षात ठेवून, हे आम्ही याबद्दल सावधान राहून जर साधना केली तर तो अडथळा कदाचित दूर होईल. पण या अडथळ्यामुळे काय होतं की अयती म्हणजे आमचे प्रयत्न जे आहे ते अपुरे होतात. अयतीवर या ठिकाणी जे आहे ते स्पष्टीकरण चाललंय की अयती म्हणजे प्रयत्न शिथिल होणं, अयती म्हणजे संयम न राहणं मनावर. याचं कारणाबद्दल काय काय आहे याच्याबद्दल भाष्यकारांनी जे आहे ते वर्णन केलेलं आहे. स्वामी स्वरूपानंदांनी वर्णन केलेलं आहे, चिन्मयानंदांनी वर्णन केलेलं आहे, रामसुखदास महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. तर अशा साधन काळामध्ये असं आकर्षण होणं आणि आमची साधना दूर होणं, किंवा काय होईल की नाही यावेळेस सर्व काही चांगलं चाललेलं आहे, आमचं लक्षही लागलेलं आहे भगवंताकडे, आम्ही साधना करतो आहोत, सर्व काही ठीक चाललेलं आहे, असा काही दोष समोर दिसत नाही. पण पूर्वसंस्कार किंवा पूर्वस्मृती त्यावेळेस जागा होतात. पूर्वस्मृती जाग्या होऊन काहीतरी लहानपणी तरुणपणी काहीतरी चांगलं वाईट जे काही केलं असेल त्या स्मृती जागा होऊन त्या विकाराच्या विचारामध्ये ती साधना चालते किंवा ती डोकावतो तो विचार, ती स्मृती, तो विकार त्या ठिकाणी डोकावून ते मन एकाग्र होत नाही. आणि आमचंच आम्हाला आश्चर्य वाटतं की अरे हा विचार आमच्या मनामध्ये कसा आला. आणि एवढं सर्व करून सुद्धा साधनेमध्ये आम्ही चाललेलो आहोत, पुढे पथभ्रष्ट नाही हो, आम्ही साधना करतो आहोत याचा अहंकार की आमची साधना उत्तम चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं तर म्हणे जे आहे ते भगवंताशी समर्पण त्या अहंकारामुळे होत नाही की अरे मी तर जे आहे रोजच जे आहे ते एवढं सर्व करतो आहे. आणि हा जो अहंकार आहे याच्यामुळे काय होतं भगवंतामध्ये आपल्यामध्ये जो आहे तो एक दूरत्व राहतो. तर हा सुद्धा एक अडथळा आहे प्रयत्न शिथिल होण्यामध्ये किंवा प्रयत्न अपुरे राहण्यामध्ये परमात्मा स्वरूपाशी जोडण्याकरता. आणि असंही असतं की साधना जी आहे ती फळणार नाही आपल्याला. काही तुम्ही साधना जी गुरुनी सांगितलेली आहे, जी आपण साधना करता आहात ती
तोपर्यंत फळणार नाही जोपर्यंत दैवी गुण संपत्ती तुम्ही आचरणामध्ये आणणार नाही. जे 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे आहे ते जे वर्णन केलेलं आहे किंवा साधन चतुर्थ संपन्न असं जे आपल्याला जे आहे ते सांगितलं जातं, म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी षटक ज्याला आपण म्हणतो आणि मुमुक्षत्व, हे जे आहे हे जोपर्यंत आपल्या आचरणामध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कोणतीही साधना कितीही केली चित्तशुद्धी न झाल्यामुळे ती साधना जी आहे ती आपल्याला त्याचा फायदा होणार नाही, ती फळाला येणार नाही. जसं एखादा रंग असतो, पहिलेचा रंग जर नीट काढला तर मग नवीन रंग जो आहे त्या ठिकाणी त्या भिंतीवर चिपकेल. जर पहिलेचा रंग बरोबर नीट काढला नाही तर वरचा रंग जो आहे तो बरोबर चिपकत नाही. त्याचप्रमाणे जे आहे ते पहिले जे संस्कार आहे, पहिलेचे ज्या स्मृती आहे, पहिलेचं जे कर्म आहे ते जोपर्यंत आपण त्याला चांगल्या तऱ्हेने पुसणार नाही, याचा अर्थ हा झाला की त्या कर्मांना जे आहे ते आपल्याला खो द्यायची आहे. कशानी? तर म्हणजे दैवी गुण संपत्तीनी, म्हणजे आचरणात आणायचंय. जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. तर पण काय की म्हणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू. जे दैवी गुण संपत्ती, दैवी गुण आहे ते आणि त्याचं आचरण, हे दोन्ही या ठिकाणी की दैवी गुण कोणते आहे ते ओळखायचं आणि काय करायचं तर म्हणे जे आहे त्याप्रमाणे आम्ही आचरणात आणायचं, तरच आमची साधना जी आहे ते पूर्ण होईल, नाही तर साधना जी आहे ते पूर्ण होणार नाही. आणि शेवटी त्यांनी एक असाही टाकलेला आहे की आयती म्हणजे प्रयत्न जे आहे ते शिथिल केव्हा राहतील. त्यामुळे प्रयत्न शिथिल जे आहे ते केव्हा राहतील असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलंय की जे आहे ते अल्पायुषी जर साधक झाला, काही कारणाने तो त्याला मरण जर आलं, काही कारणाने त्याचं आयुष्य संपलं त्याच्या पूर्वकर्मानुसार, तर मग नॅचरली जे आहे ते साधना जी आहे ते पूर्ण होणार नाही, प्रयत्न पूर्ण होणार नाही आणि त्यापूर्वीच त्याला हा इहलोक त्याला असं सोडावं लागेल. तर असा जो साधक जिथे प्रयत्न कमी पडले, ज्याचं अज्ञान दूर झालं नाही, ज्याला अल्पायुषी किंवा ज्याला मरण आलं किंवा जो विषयासक्तीमुळे किंवा असावधान राहण्यामुळे किंवा अंतकाळी त्याचं मन विचलित झालं किंवा अंतकाळी जन्मभर साधना केली पण परमात्म्याची शेवटी स्मृती राहिली नाही, त्या ठिकाणी आसक्तीमध्येच आली किंवा शरीर दुःखामुळे जो आहे तो भगवंताला विसरून गेला. शेवटल्या वेळी शरीर दुःख खूप असतं, मग त्या शरीर दुःखामध्ये जर तो भगवंताला विसरला, त्याचे प्रयत्न पूर्ण नव्हते किंवा त्याची वासनाच मध्ये आली त्यावेळेस किंवा त्याची मनाची चंचलता त्या ठिकाणी आली किंवा काही दुसरंच चिंतन त्या ठिकाणी झालं अंतकाळी, तर अशा किंवा तो बेहोशच होता, बेशुद्ध होता आणि त्याला काहीच त्याचा होश नव्हता. अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा अंतकाळी जर त्याला परमेश्वराचं ध्यान झालं नाही तर मग काय होईल? तो परमात्मा स्वरूपाला पोचेल का? तर म्हणे नाही पोचणार. मग परमात्मा स्वरूपाला जर तो पोचला नाही तर मग तो कोणत्या गतीला प्राप्त होईल, कुठे जाईल, पुढे काय करेल? अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी विस्तृत रूपाने आम्ही ह्या श्लोकाच्या यांनी पाहिला की याचा प्रश्न जो आहे तो कशा प्रकारचा. आणि पुढचं आहे अयति श्रद्धेयोपेतो, हे झालं. आता याच्याबद्दल आपण आता विवेचन केलं, आपण अभ्यास केला तसा. योगात चलित मानसा, आता चलित मानसा, आता काय की हा ध्यान योगाचा हा संदर्भ आहे. ध्यान योगाचा हा चॅप्टरच त्यांनी जे आहे ध्यान योग काय त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर योग चलित मानस म्हणजे काय की आपण मन जे आहे ते चलित झालं, मन जे आहे ते चळलं, मन जे आहे ते दूर झालं, विचलित झालं. मग असं विचलित झालं मन का झालं साधनेमध्ये? तर म्हणजे ध्यान जी आहे ही करण सापेक्ष साधना आहे. करण सापेक्ष धारणाचा काय अर्थ आहे? तर करण सापेक्ष धारणाचा अर्थ हा आहे या ठिकाणी की इथे मनाची साथ घेऊन स्वरूप स्थितीकडे प्राप्त होतो. म्हणजे पतंजली योगामध्ये काय, पतंजली योगामध्ये असं आहे की योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्ताला बरोबर घेऊन साधना करायची आणि काय करायचं तर म्हणजे त्या वृत्त्या ज्या आहे त्याला निवृत्त करायचं. म्हणजे मन तिथे आहे, योग चित्तवृत्ती निरोध म्हणजे चित्त तिथे आहे, चित्त आहे, वृत्ती नाहीये. अशा प्रकारची ती साधना पतंजली योगाशी, ध्यान योगाची ती साधना. मग याचा अर्थ काय होतो की मनाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी जो आहे तो साधक साधना करतो आहे. मग मनाला जिथे घेऊन बरोबर साधना करतो आहे त्या ठिकाणी मन चंचल होऊ शकतं.
जिथे जे बरोबर आहे त्याच्यापासूनच तुम्ही विचलित होऊ शकता, तेच तुम्हाला त्रास देऊ शकतो. मग आता असं ध्यानयोगामध्ये असं आहे का, आपल्या ज्ञानयोगामध्ये असं आहे का? तर नाही, ज्ञानयोगामध्ये काय आहे की अहम निर्विकल्पो निराकार रूपो मनोबुद्धी अहंकार चित्त आणि ना, म्हणजे त्या ठिकाणी मनही नाही, चित्तही नाही, बुद्धी नाही, मी नाहीच. म्हणजे ती व्यतिरेकात्मक साधना जी आहे ती आहे ही व्यतिरेकात्मक साधना, जिथे मी म्हणतो की मी अहंकार नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, म्हणजे यांना घेऊन आम्ही बरोबर जे आहे ते साधना करत नाही, हे सर्व जड आहे. मग आम्ही कशी साधना करतो? तर म्हणे अहम निर्विकल्पो निराकार रूप, निर्विकल्प निर्विकार स्वरूप माझं आहे, अशा प्रकारचं जे आहे त्या ठिकाणी आमचं चिंतन चालतं. पण ध्यानयोगामध्ये काय होतं की ही करणसापेक्ष साधना असल्यामुळे, करण म्हणजे एखादं हे कर्म करण्याचं जो हे आहे करण, म्हणजे त्याचं जे मीन्स आहे, म्हणजे आपण म्हणतो डोळे हे करण आहे फॉर एक्झाम्पल, तसं मन आतलं इंद्रिय कोणतं आहे? तर म्हणे आतलं इंद्रिय मन आहे. तर ही करण सापेक्ष साधना, ही मनाबरोबर घेऊन जाण्याची साधना जी आहे ध्यानयोगामध्ये जी सांगितलेली आहे, इथे मनाची साथ घेऊन जिथे जावं लागतं, स्वरूप स्थितीला पोचतात. तर मनाशी संबंध राहिल्याने मन विचलित होऊन ते योगभ्रष्ट होऊ शकतं, असं त्यांना म्हणायचं आहे. मन बरोबर असल्यामुळे त्याची विचलितता होऊ शकते असं म्हटलेलं आहे. आणि असं योगभ्रष्ट होण्यास कारण काय? तर मनाबरोबर आम्ही भगवंताकडे जे आहे ते साधना करतो, म्हणून त्याला करण सापेक्षता म्हणतात. पण होतं काय की सूक्ष्म वासना म्हणजे आसक्ती त्या ठिकाणी काहीतरी चित्तामध्ये राहते, म्हणजे चित्त एकाग्र होईल, चित्त निरुद्ध होईल, पण चित्त निरुद्ध होऊन सुद्धा सूक्ष्म वासना त्या ठिकाणी राहू शकते. आणि त्या आसक्तीमुळेच आपण गोष्टी केल्या होत्या की ह्या आसक्तीमुळे जे आहे ते काय होतं, म्हणजे या आसक्तीमुळे जे आहे ते सिद्धी प्राप्त होतात. योगाला सिद्धी प्राप्त का होतात? तर म्हणजे चित्तवृत्ती निरोध होऊन गेलाय, पण आसक्तीची जी सूक्ष्म त्या ठिकाणी जी आहे ती वृत्ती आहे ती आतमध्ये गेल्याने म्हणा किंवा ती त्याचा लोप झाल्याने नंतर ती बाहेर येते, त्याच्यामुळे जे आहे ते काय होतं, सिद्धी होतात. म्हणून या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये जे आहे त्यांनी योगचित्तवृत्ती निरोधा असं न म्हणता असं भगवंत बोललेले नाहीये. चित्ताला निरुद्ध करणे ध्येय नाही भगवंताचं. भगवंताचं ध्येय काय आहे? समत्वम योग उच्चते, समत्व ठेवायचं. तर सिद्धी असिद्धीमध्ये समता ठेवणं हा त्या ठिकाणी ध्येय आहे. आणि म्हणून ध्यान योग या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे तो ध्यान योग हे साधन आहे, हे ध्यान ध्येय नाही, असं भाष्यकाराला या ठिकाणी म्हणायचं. थोडंसं आपण समजून घ्यावं बारीकीचं याच्यामुळे की ध्यानाचे वर्णन साधन म्हणून केलेलं आहे, ध्येय म्हणून केलेलं नाहीये या अध्यायामध्ये ध्यान योगाचं वर्णन. की तुम्ही एकाग्रता करा, मनाला चित्ताला एकाग्रता करा, त्याच्याकरता म्हणून हे ध्यान योगाचं साधन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. कारण ध्यान ही शक्ती आहे. ध्यान जर लागलं, एकाग्रता झाली तर ते भांडवल आहे आपल्या अध्यात्माकरता, साधने करता. आणि पण करायचं काय आहे तर म्हणजे मनाशी संबंध विच्छेद करायचा आहे. असंप्रज्ञात समाधी याचा अर्थ हा होतो की योग चित्तवृत्ती निरोध, हा चित्तामध्ये वृत्ती नाहीये, पण सप्रज्ञात समाधी साधायची. म्हणजे त्या ठिकाणी काय की आसक्ती पण नाहीये, काहीच नाहीये, मनाच्या पलीकडे आहे, उन्मनी झालेला आहे. म्हणजेच आपलेपणा त्या ठिकाणी नाहीये, अहम त्या ठिकाणी नाहीये, मन त्या ठिकाणी नाहीये. मग आपलेपणा हटवण्याची जी अवस्था, जे चिन्मय तत्व त्या ठिकाणी आहे, त्या चिन्मय तत्वाची अनुभूती घेणं हाच जो आहे तो भगवद्गीतेचा उद्देश आहे. हीच आत्मस्थिती, हाच आत्मानुभव. आणि ते सांगण्याकरता म्हणून ध्यानयोग या ठिकाणी अध्याय 6 मध्ये जो सांगितला आहे तो फक्त एक साधन म्हणून सांगितलेला आहे, असं राम सुखदास महाराजांनी आपल्या भाष्यामध्ये, या श्लोकाच्या भाष्यामध्ये आणि याच्या पूर्वीच्या श्लोकाच्या भाष्यामध्ये अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी पहिले म्हटलेलं आहे की 6व्या अध्यायामध्ये जो 18वा श्लोक आम्ही जो पाहून चुकलो पहिले, यदा विनियंतम चित्तम आत्मनि एव अवतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्तम अति उच्यते तदा, हा एक आहे. तर ते म्हणतात की म्हणे जर चित्त वश झालं तर परमात्मा काय होईल? म्हणे परमात्मा जो आहे त्या ठिकाणी प्रगट होईल. पण ते कसं हवं? निस्पृह सर्व कामेभ्य युक्त. तर असं जर झालं तर ते होईल, आसक्ती सोडून असेल तरच होईल, नाही तर होणार नाही असं त्यांना म्हणतं. निस्पृहता त्या ठिकाणी त्यांनी सांगितले.
म्हणजे योगस्थ गुरु कर्माणी संगम चक्रा धनंजया सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हे भगवद्गीतेचं ध्येय आहे असं मला म्हणायचं या ठिकाणी. समबुद्धी आणि चित्त शुद्ध करणे हे जास्त महत्वाचं आहे चित्ताच्या निग्रहापेक्षा, असंही भाष्यकारांनी त्या ठिकाणी म्हटलेलं. फार महत्वाचं आहे की चित्त शुद्ध करणं जास्त महत्वाचं आहे चित्ताच्या निग्रहापेक्षा. म्हणजे एखाद्याने जर 10 दिवस उपवास केला, 3 दिवस उपवास केला तर म्हणजे मी तर निग्रह केला म्हणून, तर त्याला असं वाटेल की मी खूप मोठं काम केलं. ठीक आहे, मोठं काम केलं, यात वाद नाहीये, पण चित्ताची शुद्धी असणं, त्या ठिकाणी जर अहम वाढत नसेल तर मग चित्ताची शुद्धी नाही झाली. मग अशा चित्ताचा निग्रह करून काय फायदा, असं ते या ठिकाणी ध्यान योगाच्या ह्या संदर्भामध्ये म्हणतात. तर अशामुळे काय होईल की अप्राप्य योगी संसिद्धी. आता पुढच्या याच्यामध्ये चरणामध्ये आपण जातो आहोत की योग संसिद्धी म्हणजे काय, तेच आता जसं मी सांगितलं की समत्वम योग उच्यते. म्हणजे योग संसिद्धी म्हणजे काय की समता होणं. अंतकाळी जर हे मन विचलित झालं तर परमात्मा साक्षात्कार प्राप्त होत नाही. कारण काय तर म्हणजे जे आहे ते समता त्यावेळेस राहिली नाही. गती शब्दाचा अर्थ केव्हा, गती पुढच्या जन्माची. पुढच्या जन्माची गती जर समता नसेल त्यावेळेस तर म्हणजे जे आहे ते तिथे राहणार नाही. म्हणून योग संसिद्धी म्हणजे काय की म्हणे त्यावेळेस जो आहे तो जीव कसा असायला हवा. जीव हे भौतिक शरीर नाहीये, जीव हा शरीरापासून भिन्न आहे. आणि हा चिन्मय तत्वामध्ये, चैतन्य तत्वामध्येच हा जीव सुखी होऊ शकतो. हा जीव जड तत्वामध्ये सुखी होऊ शकत नाही. म्हणून संसार कसा आहे तर म्हणे जड आहे, चिन्मय तत्व कसं आहे तर म्हणे ते आनंदमय. म्हणून जीव जेव्हा आनंदमय चिन्मय तत्वाकडे जातो त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात, त्यालाच ज्ञान म्हणतात. आणि मग काय होतं त्यावेळेस म्हणजे ते जीवन जे आहे, जे शरीर आणि मन या दोहोच्या पलीकडचं आहे ते आनंदमय असं आपल्याला अध्यात्म सांगतो. आणि याच्यामध्ये काय येतं, आपण अडथळे आता पाहिले. ते अडथळे काय येतात म्हणजे मायाशक्तीशी युद्ध पुकारणं कठीण. मायाशक्ती ही खूप ताकदवर आहे, तिला जिंकणं हे कठीण आहे. कारण ती विविध प्रलोभनाद्वारे साधकाचा प्रभाव करते. ती त्रिगुणात्मक प्रकृती आहे, सत्व रजतम गुणाची ही प्रकृती असल्यामुळे भौतिक शक्तीच्या जो बद्ध आहे हा जीव पूर्वीच मोहित असलेला असतो. गुरु संस्कार असतातच त्याचे. आणि मग काय होतं तर म्हणे ही साधना करते वेळी पुन्हा मोहित होत होतो. आणि पावलोपावली याची शक्यता असते की हा पुन्हा मोहित होईल की काय. म्हणून जे आहे ते साधना करते वेळी अत्यंत हे आवश्यकता आहे की चलित मानसा न झाला पाहिजे. अप्राप्य योग संसिद्धी नाहीतर होईल, म्हणजे योग संसिद्धी होणार नाही, योगाची सिद्धी आपल्याला मिळणार नाही. आणि पुढची गती काय होईल याच्याबद्दलचं वर्णन जे आहे ते आता पुढच्या श्लोकामध्ये जे आहे ते करतात. म्हणजे खरं म्हणजे चिन्मयानंदांनी असं लिहिलंय की हे वेदांताचं आशादायी तत्वज्ञान आहे. आशादायी तत्वज्ञान का म्हटलं की ज्यांनी काही मिळवलेलं आहे त्यांनाही त्याच्यामध्ये पुढे जायचंय नंतर पुढच्या जन्मामध्ये. आणि ज्यांना मिळालेलं नाहीये, प्रयत्न शिथिल पडलेले, त्यांनाही पुढच्या जन्मामध्ये परत आशा आहेच. आयुष्य संपल्यामुळे त्यांचं जर साधन पूर्ण झालं नसेल तर पुढे ही साधना चालू राहील, पुढे हा प्रवास चालू राहील. अशा प्रकारचा वेदांत आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये सांगत असल्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की हे वेदांताचं आशादायी तत्वज्ञान आहे. आणि ज्यांनी जे काही मिळवलंय ते पुढच्या जन्मी त्यांच्या उपक्रमात उपयोगी पडेल. आजचा दिवस जर आहे तर म्हणे आजचा दिवस जो आहे तो कसा आहे तर म्हणे हा आजचा दिवस जो आहे तो पुढच्या काळात जाऊन मिळतो. तो आजचा दिवस हा अनंत अशा पुढच्या काळात जाऊन मिळतो असं म्हणूया वाटलं. तर म्हणजे प्रयत्न जे आहे ते चालू राहतील. फक्त काय करायचं की श्रद्धा ठेवायची, अंधश्रद्धा त्या ठिकाणी नको. अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी केलंय. आयती श्रद्धयोपेतो योग चरित मानस हा अप्राप्त योग संसिद्धी का गतिम कृष्ण गच्छती. आता पुढचा आपण श्लोक पाहूया. आणि पुढचा श्लोक जो आहे तो कच्चित न उभय विभ्रष्ट छिन्ना भ्रम इव नश्यती. कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमिव नश्यती. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पती. कच्चित न म्हणजे काय, कच्चित म्हणजे काय, उभय विभ्रष्ट. उभय विभ्रष्ट म्हणजे असं की तो दोन्ही बाजूनी जो आहे प्राप्तीपासून म्हणजे संसारिक भोगा प्राप्तीपासून तो साधक आता आहे. साधक आहे म्हणजे संसारामध्ये त्यांनी काय केलंय, आपल्या भोगाला त्यांनी लिमिटेड केलंय. मग सांसारिक भोगापासून तो दूर झालेला आहे का
बरं भगवंत मिळाला नाही म्हणजे या दोन्हीकडनं गेलेला आहे का, दोन्हीकडनं नागोला आहे का, उभय विभ्रष्ट कच्चित कच्चिन्नो भय विभ्रष्ट म्हणजे हा जो आहे तो दोन्हीकडनं, याला लाल असं म्हणतात ना की हेही नाही तेही नाही, तर असं या ठिकाणी होतं आहे का आणि कसं होतं आहे त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. उदाहरण कोणतं दिलं आहे त्यांनी, छिन्ना अभ्रम इव नश्यती किंवा छिन्ना अभ्रम इव न नश्यती. आता हे काय, अभ्र म्हणजे आभाळ म्हणजे ढग. तर काय होतं की एखादा ढगाचा तुकडा त्या आपल्या पॅरेंट ढगापासून निघाला आणि दुसऱ्या ढगापर्यंत तो जाऊन पावला नाही आणि मध्येच तो वाऱ्यामुळे जो आहे तो छिन्न विच्छिन्न होऊन गेला, संपून गेला. तर अशा प्रकारची ही काही परिस्थिती आहे का असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे याचा काय झाला, याचा अर्थ हा झाला की त्यांनी जे आहे ते अशा प्रकारे सांगितले की जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं त्यांनी जे आहे ते या ठिकाणी प्रश्नाचं या ठिकाणी जे आहे त्यांनी हे केलेलं आहे की हा प्रश्न कशा प्रकारचा आहे असं. म्हणजे शंका आणखीन यांनी स्पष्ट केलेली. कोणती शंका की नंतर गती काय होते याच्याबद्दलचा जो प्रश्न विचारलेला आहे त्याच प्रश्नाला त्यांनी आणखी स्पष्ट केलंय. किम गतिम कृष्ण गच्छती हे जे विचारलेलं आहे मागच्या याच्यामध्ये, त्याला तो म्हणतात की हा श्रद्धावान साधक जो श्रवण मनन निधिध्यासन करत राहतो पण फळ त्याला काही मिळत नाही त्यावेळेस, कारण त्याला प्रतिबंध येतात, पूर्वीचे कर्म त्याच्या आड येतात, मनामध्ये रागद्वेष निर्माण होतो, मन बहिर्मुख अभ्यासामध्ये जो आहे तो जड खंड करतो, वैराग्य समाधी षटकामध्ये त्याचं दुर्लक्ष होतं, विपरीत भावना म्हणजे आत्मस्वरूपा व्यतिरिक्त वृत्तीच्या शिवाय इतर जे वृत्ती आहे त्याला विपरीत भावना म्हणतात. आणि त्या शरीरात राहिल्यामुळे शरीरात स्नेहभाव होतो, देहबुद्धी वाढते, अहंकार वाढतो, मी करताय, मी भोगताय, मी सुखी, मी दुःखी, हा सर्व वृत्तींचा जो आहे तो उगम म्हणजे विपरीत भावना. पूर्वीच्या कल्पनांना त्याग करणं कठीण जातं, सर्व कळतं पण वळत नाही. अशा प्रकारचं जी विमूढ अवस्था आहे, अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणापती, विमूढ शब्द आलेला आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी केलंय की जर रेशमाचा किडा असतो, रेशमाचा किडा काय करतो, तर रेशमाचा किडा जो आहे आपल्या भोवती आपलं जाळं विणतो, पण तो विणताना त्याला असं लक्षात येत नाही की हा त्याच्यामध्ये फसून जाणार आहे आणि त्याला जे आहे कुठे बाहेर निघायला रस्ता राहणार नाही. शेवटी तो त्याच्यामध्येच गुरफटून बाहेर निघायला रस्ता न राहिल्यामुळे तो तिथेच मरून जातो, तिथेच त्याचा मृत्यू होतो. तर त्या रेशमी धाग्याच्या किड्याप्रमाणे जणू काय मनुष्य कल्पनांचे जाळे आपल्या भोवती पसरतो, या कल्पनांना तो खरं समजतो, खरं समजून त्याला तो घट्ट पकडतो आणि स्वतःला स्वतःच्या मिठीमध्ये तो करकचून बांधून घेतो की त्याला जे आहे ते बाहेर निघता येत नाही. हे त्याचं दुर्दैव. म्हणजे काय झालं याचं की सांसारिक प्रतिष्ठेपासून साधना करतो म्हणून सांसारिक प्रतिष्ठेपासून दूर झाला, सांसारिक स्थितीपासून तो दूर झाला, संसार सुखाचा त्यांनी आराम सोडला म्हणूया, किंवा सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा याच्या पाठीमागे तो दवडला नाही, कारण तो अध्यात्म साधना करतो आहोत. संसाराचा आश्रय सोडला पण परमात्माची प्राप्ती झाली नाही, असा उभय विभ्रष्ट. उभय विभ्रष्टचा अर्थ जो आहे या ठिकाणी अशा प्रकारचा केला आहे की कोणत्याही ठिकाणी त्याला प्राप्ती मिळाली नाही. तर असा उभय विभ्रष्ट जसं मी सांगितलं की तो काय म्हणजे जसा ढग असतो आणि ढगाचं उदाहरण जसं आता दिलं की तो ढग मध्येच नष्ट होऊन जातो, तशा प्रकारचं ह्याचं काही होतं का? म्हणजे दोही बाजूनी तो गेलेला आहे छिन्न विभिन्न ढगाप्रमाणे, तर नष्ट तर होत नाही ना, कारण साधकाने संसाराचा आश्रय सोडला आणि अंतसमयी परमात्मा त्याला प्राप्त झाला नाही. तर म्हणून रामसुखदास महाराज असं म्हणतात की ढगाचा दृष्टांत असा पूर्ण तया या ठिकाणी उतरत नाही, कारण की ढग जिथं निघालेला आहे ते जड, ढग हा स्वतः हा जड, आणि तो दुसऱ्या ढगामध्ये जर जाऊन मिळतो तो सुद्धा जो आहे तो जड, आणि नाही मिळाला छिन्न विच्छिन्न झाला तरी पण तो जडच होता. पण आपल्या ठिकाणी काय म्हणजे संसार हा जड आहे, जीव हा चैतन्य आहे, परमात्मा कसा आहे चेतनमय आहे, जीवच हा परमात्मा आहे. जीव परमात्मा असल्यामुळे जे चेतन तत्व आहे आणि एक जड तत्व आहे म्हणून तेवढा पूर्ण येत नाही त्या ठिकाणी तो हा दृष्टांत. पण तरी पण पहिल्याने सोडला आणि दुसऱ्याला मिळाला आणि तो दुसरा मिळू शकला नाही,
अशी जी ढगाची परिस्थिती आहे की पहिला ढग सोडला आणि दुसऱ्या ढगाला जाऊन मिळाला नाही आणि मध्येच वाऱ्यामुळे तो छिन्न विच्छिन्न झाला, ही परिस्थिती जी आहे ती म्हणजे इथपर्यंत हा दृष्टांत आपण लावूया. कारण की येथे परमात्मा प्राप्ती अंतसमय जे आहे ते झालेली नाही. बरं, परमात्मा प्राप्ती अंतसमय झालेली नाहीये कारण की साधकाला परमात्मा प्राप्ती पहिली झालेली नाही. एकदा समजा आता कोणी असं असेल की बा कोणी असं म्हणेल की बा मला परमात्मा प्राप्ती झाली, मला आत्मानुभव झाला, मला भगवंताचं दर्शन मिळालं, पण अंतसमय जर समजा मी इकडे तिकडे होऊ शकेन का, तर अध्यात्म आपल्याला सांगतो की नाही, एकदा तुम्हाला आत्मदर्शन झालं, एकदा तुम्हाला आत्मानुभव झाला की मग तुम्हाला जे आहे ते अंतसमय सुद्धा त्याचं जे आहे ते भान राहील. पण जो साधक आहे, जो साधनेमध्ये आहे, जो परमात्मा स्वरूप ज्याला प्राप्त झालेलं नाहीये, त्याच्याकरताच हे उभयभ्रष्ट आहे. त्याच्याकरताच जो आहे ते सर्व सांगितलेलं आहे या ठिकाणी की तो जो आहे तो परमात्माही नाही आणि संसारही नाही, दोन्हीत तो भ्रष्ट होतो. अशा प्रकारचं जे आहे ते यांनी आपलं उभय विभ्रष्ट याचा अर्थ या ठिकाणी केलेला आहे. तर हा जो आहे जी योगनिष्ठा ह्याच्यामुळे त्याला मिळाली नाही. विमूढ ब्रह्मणा पती म्हणजे तो पथावरनं जो आहे हा ब्रह्मण म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी की म्हणजे भगवत प्राप्तीच्या मार्गामध्ये जो साधक आहे त्याला म्हटलेलं आहे. तर तो साधक जो आहे तो च्युत झाला म्हणजे त्याला योगनिष्ठा मिळाली नाही, ज्ञाननिष्ठा प्राप्त झाली नाही, जीवनमुक्त अवस्था झाली नाही, संसारात न राहिल्यामुळे, संसाराकडे लक्ष दिल्यामुळे स्वर्ग प्राप्तीचाही काही हे नाही, कारण संसाराकडे त्याचं लक्ष नव्हतं. विषयाचं अन्न त्याला मिळालं नाही, जणू काही धड व्यवहारात नव्हता, धड अध्यात्मात नाही, त्रिशंक प्रसिद्ध जे होते का अभाव, असा उभयभ्रष्ट पुरुष जो आहे तो कोणती गती प्राप्त करतो. त्याच प्रश्नाचं या ठिकाणी जे आहे काय केलंय ते अर्जुनानी, म्हणजे तोच प्रश्न या ठिकाणी ह्या श्लोकांमध्ये जो आहे तो आणखीन पुढे स्पष्ट केलेला आहे. आपण पुढचं हे पाहूया की पुढचं जे आहे ते कसं हे आहे. पुढचा जो श्लोक आहे, एतन्मे संशयम कृष्णम चेतुर्महर्ष शेषतः त्वदन्य संशयस्यास्य चेता न उपपद्यते, नाही उपपद्यते. एतन्मे संशयम म्हणजे हा जो हे कृष्णा, हा जो मला संशय आहे, चेतु महर्ष शेषता म्हणजे अशेषता छेतु महर्षी, अशेषता म्हणजे पूर्णपणे, छेतू म्हणजे तूच त्याचं समाधान करू शकतो, छेदन, छेदणं, माझ्या संशयाला छेदणं, माझ्या शंकेला छेद देणं हे तुझंच काम आहे, आणखीन कोणी हे करू शकत नाही. त्वदन्य, त्वद अन्य म्हणजे आणखीन कोणी करणार नाही, करू शकत नाही. संशयस्यास्य म्हणजे संशयस्य म्हणजे हा जो संशय आहे या संशयाचं निरसन छेदता न उपपद्यते म्हणजे आणखीन कोणाकडनं हे निरसन होऊ शकणार नाही, मिळणे शक्य नाही. म्हणजे माझ्या या संशयाचं पूर्ण निरसन करण्यास आपणच योग्य आहात, कारण आपल्याशिवाय दुसरा कोणी या संशयाचं निरसन करणारा मिळणे शक्य नाही. अशा प्रकारचा त्या या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. या ठिकाणी भगवंताचं त्यांनी काय केलंय तर म्हणजे भगवंताला त्यांनी त्याचं पूर्ण श्रद्धा होती, त्याचा पूर्ण भाव होता, त्याचं पूर्ण श्रद्धा होती, त्याचा पूर्ण भाव होता. म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो आहे तो तुम्हीच त्याचं उत्तर देऊ शकता. आता गती कोणती, आता गती कोणती याच्याबद्दल जर आपण हे केलं की गती कोणती मिळते मरणानंतर, ते यावर जे आहे ते अभ्यंकरांच्या गीता भाष्यामध्ये या तिन्ही श्लोकांच्या गीता भाष्यामध्ये त्यांनी एकत्र केलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाई तो मनुष्य जो साधक आहे तो पाप कर्म सोडतो, पाप करणं सोडतो, कारण की नॅचरली साधक आहे जो पाप करणार नाही म्हणून नरकाला जाणार नाही. नंतरच्या गतीबद्दल गोष्टी चालल्या. बरं, स्वर्गाची त्याला कामना नव्हती म्हणून स्वर्गात जाणार नाही, मग त्याचा नरकही नाही, स्वर्गही नाही नंतर.
मग मरणानंतर तू कुठे जातात? शास्त्र आपल्याला काय सांगतं की हा जीव जो आहे मरणानंतर कुठे जातो? त्याचं उत्तर असं दिलंय की एक आहे मरणानंतर कुठे जातो तो म्हणजे पितृयान मार्ग. म्हणजे ज्यांनी पुण्यकर्म केलेलं आहे ते पितृयान मार्गाकडे जातात, ज्यांनी पुण्यकर्म केलेलं आहे, आणि ते चंद्रलोकात जातात आणि त्यांना स्वर्गात स्थान मिळतं असं एक म्हटलेलं आहे जे पुण्यकर्म करतात ते. दुसरं काय तर म्हणजे सदैव पाप करतात, ज्यांच्या जन्मामध्ये ज्यांनी पापच खूप केलेली आहे ते नीच योनीला जातात. सर्प आहे, डुक्कर आहे, अशा प्रकारच्या नीच योनीला ते जातात. बरं, लोक कसे जास्त करून काही पाप करतात काही पुण्य करतात, मग ते त्यानुसार त्यांचा जन्म पुढे येतो. म्हणजे एखादा समजा पाप जास्त असेल तर चांडाळाचं पुण्य कमी, पुण्य जास्त असेल तर ब्राह्मणी योनी, अशा प्रकारचा जन्म जो आहे तो येतो असं आपल्याला शास्त्र सांगतं. असं अभ्यंकरांनी आपल्या भाष्यामध्ये, ह्या गीता भाष्यामध्ये लिहिलेलं आहे, या गीतांच्या संदर्भामध्ये, या श्लोकांच्या संदर्भामध्ये. नंतर काय होतं की समजा सगुण ब्रह्माची उपासना, विठ्ठलाची उपासना केली, रामाची उपासना केली, कृष्णाची उपासना केली, सगुण ब्रह्माची उपासना केली, तर म्हणजे देवयान मार्ग म्हणजे ब्रह्मलोक, वैकुंठ लोक, शिवलोक. तर म्हणे काय होतं की म्हणे हे सर्व कसं आहे तर म्हणे हे लोकात जाऊन ते राहतो तो जीव, आणि कल्प क्षयाच्या वेळी म्हणजे जेव्हा पूर्ण क्षय होतो त्यावेळेस ते ब्रह्मदेवासह ते सुद्धा लय पावतात आणि त्याला ते क्रममुक्ती असं म्हणतात. तर हे सगुण ब्रह्माची जेव्हा उपासना करतो, सगुण देवताची जेव्हा उपासना करतो, तशा प्रकारची त्यांनी सांगितलेलं आहे की देवयान मार्ग. तर आपण पाहिलं पितृयान मार्ग पाहिला पुण्याचा, देवयान मार्ग पाहिला एखाद्या सगुणाची आम्ही उपासना करतोय त्याचा. तिसरा मार्ग आहे सद्योमुक्ती. सद्योमुक्ती म्हणजे काय की आत्मसाक्षात्कारी जो आहे, ज्यांनी आत्म्याची चिंतन केलेलं आहे आणि तो स्वतः अहम निर्विकल्पो निराकार रूपो अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जो पोहोचलेला आहे तो काय तर म्हणजे तो आहे तो जन्ममृत्यूचं चक्र त्याचं संपलेलं आहे, तो ब्रह्ममयच झालेला आहे. आणि हे सर्व कुठे लिहिलेलं आहे असा रेफरन्स त्यांनी दिलेला आहे. हे सर्व वर्णन जे आहे ते महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये 145वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये हे सर्व वर्णन त्यांनी केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं या ठिकाणी की मनुष्य कुठे जाईल हे भगवंताचं उत्तर याच्यानंतर येणार आहे, पण शास्त्र काय म्हणतो त्याचं उत्तर त्यांनी या श्लोकाच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून मी ते आपल्याला या ठिकाणी जे आहे तेच आपण जे आहे ते पाहिला, अभ्यास केला म्हणून काही म्हणूया. आणि परत या श्लोकाचा जो अर्थ आहे कृष्णाचं त्यांनी असं म्हटलेलं आहे की आणखीन कोणी या ठिकाणी संशय आमचा छेद करू शकत नाही, तूच एक आहे. मग असं का म्हटलं अर्जुनानी? तर अर्जुनानी यासाठी म्हटलं की अर्जुन असं म्हणत होता की बा हे जे आहे, अर्जुन त्यांच्यावर श्रद्धा होती अर्जुनाची, त्याला माहिती होतं की हा कृष्ण जो आहे साधारण नाहीये, हा परमात्माच आहे. कारण की त्यांनी 4थ्या अध्यायामध्ये 5वा श्लोक आहे, बहुनी मे व्यथितानी जन्मानी तवच अर्जुना असं म्हटलेलं आहे की माझे पुष्कळचे जन्म झालेले आहे आणि तुझा जन्म तुला माहित नाही पण मला ते सर्व माहिती आहे. परत पुढच्या श्लोकामध्ये असं लिहिलंय की अजोपी सन्निवेयात्मा अज अपि सन्न अव्ययात्मा भूतानाम ईश्वर अपि सना किंवा प्रकृती स्वामी दिष्टाय आत्ममायामा संभवामी म्हणजे योग मायामीनी प्रगट होतो, प्रकृतीचा मी स्वामी आहे, मी अज आहे, मी अमर आहे, मला मृत्यू नाही, अशा प्रकारचं वर्णन जे भगवद्गीतेमध्ये आलंय 4थ्या अध्यायामध्ये. तर अर्जुन असं समजतच होता की त्यांनी हा जो आहे तो हा परमात्माच आहे जणू काही. नंतर त्यांनी म्हटलंय त्याच अध्यायामध्ये 4थ्या चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागुष, म्हणजे सर्वांचं जे आहे ते मी कसे वर्ण वगैरे स्थापन केलेले आहे गुणाच्या हिशोबाने, हे सर्व मीच केलेलं आहे. तस्य कर्तारम अपिमाम विद्धी अकर्तारम अव्यय, म्हणजे मी करून न करणारा आहे आणि तो मीच आहे असं. किंवा 5व्या अध्यायामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की सर्व लोक महेश्वर, म्हणजे सर्व लोकांचा मी ईश्वर आहे, ईश्वराचा ईश्वर. 10व्या अध्यायामध्ये 12वा श्लोक म्हणतो की परब्रह्मम परमधामम पवित्रम परमम भवान, तू कसा आहे तर म्हणे तू परम आहे, ब्रह्म आहे, परमधाम आहे, तू पवित्र आहे, पुरुषम शाश्वतम दिव्यम मदिदेव मजम विभू. पुढचा आणखीन श्लोक जो आहे ह्याच्यामध्ये असं म्हणतात की आहुत्वाम ऋषयम सर्वे देवर्षी नारद तथा. आता ह्या ठिकाणी आणखीन वेगळ्या प्रकारे सांगतात की म्हणजे हे जे सर्व ऋषी आहे यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की तू भगवंत आहे, म्हणून मी तुला असं विचारतो आहे की माझा प्रश्न जो आहे तूच सांग.
म्हणजे असितम देवलो व्यासम स्वयंच एव ब्रविशी मे, म्हणजे स्वतः आपण असित देव व्यास हे सर्व जे आहे ते काय म्हणतात, तुम्हीच आहात जे काही परमेश्वर आहात ते. असं तर असं जे हे सर्व ऋषी काय सांगतात की तुम्हीच परमधाम आहात, तुम्हीच परब्रह्म आहात, असं सर्व सांगतात ते. विष्णू पुराणामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की उत्पत्ती प्रलयम चैवम भूतानाम गतिम गतिम वेत्ती विद्या विद्या च स वाच्यो भगवा नीती. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय करता कोण जिम्मेदार आहे, तर म्हणे तूच जिम्मेदार आहे. गती अगती तूच जिम्मेदार आहे. विद्या अविद्या तूच जाणकार आहे. अशा प्रकारचं विष्णू पुराणामध्ये वर्णन आहे तुझं. मग शास्त्र सुद्धा जे आहे ते भगवंतालाच, म्हणजे भगवंतापासूनच शास्त्र झाली असं उपनिषद आपल्याला सांगतं. बृहदारण्यक उपनिषद असं म्हणतं की अस्य महत्व भूतस्य निश्वसित, म्हणजे तुमच्या भगवंताच्या श्वासामधनं जे आहे ते ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वांगिरस इतिहास पुराणम विद्या उपनिषद असं सर्व जे आहे ते निशाश्वती, तुमच्या श्वासापासूनच हे सर्व जे आहे ते शास्त्र निर्माण झालेलं आहे असं कोण म्हणतं, बृहदारण्यक उपनिषद म्हणतं. श्वेताश्वतर उपनिषद सुद्धा असं म्हणतं. जो यो ब्रह्मांडम विदधाती पूर्व यो वे वेदाश्च प्रहिणो तितस्से, म्हणजे जो परमात्मा सृष्टीच्या आरंभी हिरण्यगर्भाला विविध सामर्थ्याने युक्त करतो. म्हणजे ही जी जितकी सूक्ष्म सृष्टी आहे, सूक्ष्म सृष्टीला वेगवेगळे सामर्थ्य जो देतो, हिरण्यगर्भाला तो विविध जो आहे तो सामर्थ्य देतो, हा कोण आहे, म्हणजे हा भगवंतच आहे. आणि त्या भगवंताला काय, तहम देवात्मात्म बुद्धी प्रकाशम मुमुक्षैवे शरणम महम प्रपद्ये, मी त्याला शरण जातो. अशा प्रकारचं भगवंताचं वर्णन केलंय. पण रामसुखदास महाराजांनी असं लिहिलं या बाबतीमध्ये की एक युज्ञान योगी असतो आणि एक युक्त योगी असतो. एवढं करून आपण इथे थांबणार आहोत आणि अभंगाकडे जाणार आहोत. युज्ञान योगी म्हणजे काय आणि युक्त योगी म्हणजे काय, तर त्यांचं असं म्हणणं की इतरही तर ऋषी होते, कितीतरी मोठे तपस्वी महान ऋषी झाले, प्रकांड पंडित झाले, विद्वान झाले, त्यांनी तर शास्त्र लिहिलेलं आहे, त्यांनीच आपला अनुभव सांगितलेला आहे, त्यांनीच सर्व सांगितलंय, पण तरी पण ते माणूस होते, ते मर्त्य होते, ते ऋषी, त्यांना मर्यादा होत्या. त्यांना संपूर्ण प्राण्यांच्या गती अगतीला त्यांना माहित नव्हतं. ते सर्वज्ञ नव्हते, ते सर्व शक्तिमान नव्हते. ते अभ्यास करून योगी बनलेले होते आणि अभ्यास करून योगी बनलेले होते म्हणून युज्ञान योगी असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. पण युक्त योगी कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण युक्त योगी आहे. कारण अभ्यासाशिवाय, परिश्रमाशिवाय जो सर्वत्र आहे, सर्व काही जाणकार आहे, अन्य जीवाप्रमाणे शरीर धारण केले असले तरी सामान्य ते नाही, कारण की योगमायेने तो प्रकट झालेला आहे. म्हणजे तो भगवान तर कसा आहे, तर म्हणजे तो मर्त्य नाहीये, त्याला मर्यादा नाहीये, तो सर्वज्ञ आहे, तो सर्व शक्तिमान आहे, तो देवाचा देव आहे, तो आदिदेव आहे, तो आदिपुरुष आहे, तो कर्ता आहे, तो विश्वनियामक आहे. मग तुम्ही जे सांगाल, म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे सांगतील ते त्रिकालाबाधित सत्य असेल, म्हणून मी तुम्हाला हे विचारतोय हा प्रश्न. अशा प्रकारचं उत्तर जे आहे ते भगवान म्हणजे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं. आणि का विचारलं याचं उत्तर जे आहे ह्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण जे आहे ते तिन्ही श्लोक या ठिकाणी त्याचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी आपले विचार कसे मांडलेले आहे ते आपण पुढच्या वेळेस पाहू. पण आपल्याला आता पुढच्या अभंगाकडेही जायचं आहे. पाहूया किती कुठपर्यंत तो अभंग होतो तोपर्यंत. तर आता जो अभंग आहे पुढचा तो आजचा आहे अभंग नाथ महाराजांचा एकनाथी हरिपाठ. अभंग आहे 22वा. पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविण सारा व्यर्थ भ्रमो. शुक्ल याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरिसी जाणवनी हरीच झाली. यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृतकृत्य. एका जनार्दनी मांडले दुकान देतो मोलाविण सर्व वस्तू. तर हे जे यांनी वर्णन केलेलं आहे की पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविण सारा व्यर्थ भ्रम. तर म्हणे सर्व प्राणी मात्र कसे आपल्या सृष्टी कशा प्रकारची, पण सृष्टीमध्ये दोन वस्तू आपल्याला दिसतात, एक पिंड एक ब्रह्मांड आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. पंचमहाभूताचं हे सर्व झालेलं आहे.
म्हणजे पिंडाच्या ठिकाणी काय आहे तर म्हणे अहम आहे, ब्रह्मांडाच्या ठिकाणी काय आहे तर म्हणे तिथे मम आहे. जीव आहे आणि जगत आहे, जीव जगत जगदीश्वर, अशा प्रकारचे जे या ठिकाणी आपला अभ्यास जो आहे चालताना आपल्याला असं दिसतं. आणि अशी भावना ठेवून आम्ही अखंड राहतो. या पिंड ब्रह्मांडाच्या तादात्म्यामध्ये हरीला आम्ही काय करतो तर म्हणे पिंड ब्रह्मांडाच्या तादात्म्यामध्ये म्हणजे मी जीव आणि हे जग माझं, माझी सत्ता, माझं घर, माझी कम्युनिटी, हे सर्व याच्यामध्ये मी आणि मम याच्यामध्ये काय होतं तर म्हणजे हरीला आम्ही विसरून जातो. हरिविण सारा व्यर्थ भ्रम. हरीला जे आहे आम्ही विसरून जातो का तर म्हणजे पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसार. पिंडाचा जो देहस्थिती आहे, देहबुद्धी आहे याच्यामुळे, आणि ब्रह्मांडी पसारा म्हणजे ब्रह्मांडी ममत्वाचा जो विषय आहे, या दोन्हीमुळे काय होतं त्यामुळे आम्ही विसरून जातो हरीला. पिंडी देहस्थिती, पिंड म्हणजे याचा अर्थ काय असतो? पिंड म्हणजे गोळा. आपण म्हणतो ना मृतपिंड म्हणजे मातीचा पिंड, लोहपिंड म्हणजे लोखंडाचा गोळा. तर देहरूपाने ज्या स्थितीत प्राप्त झालेला आहे तो देहपिंड म्हणजे देहाचा गोळा एक प्रकारे. हा पिंड ब्रह्मांड कसा आहे तर हा रूढ शब्द आहे. म्हणून पिंडात देहासंबंधी विचार करणं व ब्रह्मांडात जगाचा विचार करणं आणि हे सर्व विचार हरी वाचून जर होत असेल तर ते सर्व व्यर्थ आहे असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. कारण की सर्व सृष्टी पंचमहाभूताची बनलेली आहे. आकाराचा आम्ही आकारामध्ये अल्प आहोत, ब्रह्मांड कसं आहे मोठं आहे म्हणून भेद झालेला आहे. पिंड हे कसं आहे, हे स्वतःच पिंड आहे लहान आकाराने, ब्रह्मांड कसं आहे ते मोठं आहे. हा त्याच्यामध्ये फरक आहे. पण ह्या पसाऱ्यामध्ये सर्व जीव गुंतलेले आहे आणि याला काय नाव दिलं मग शेवटी? संसार असं नाव दिलं. आणि हा संसार कसा आहे म्हणजे आम्हाला प्रिय वाटतो, असा संसार प्रिय आहे आमचा. म्हणजे संसारी आसक्त माय मोहरत तापत्रय संतप्त झाले जीव. म्हणजे जे ह्या संसारामध्ये आसक्त झाले, माया मोहरत झाले, तापत्रय संतप्त झाले, म्हणजे ते होरपळूनच गेले, होरपळतच राहिले जीवनभर. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देहाची आपण पे मानिती. म्हणजे हे पिंड म्हणजे हा देह मीच मानतो, विषयाचे भोग्य म्हणती, विषयाला आम्ही भोगतो, त्याच्या पाठीमागे जातो. यया परते न स्मरती आणि काही म्हणजे आणखीन काही तिचं स्मरण करत नाही, म्हणजे हरीचं स्मरण करत नाही असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा रक्षण असे भासत असे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की हा देह खरा आहे का, देह संबंध, मग देह जर खरा नसेल तर मग देह संबंध खरा होईल का? मग जर देह खरा नाही मग देह संबंध जर गेला मग बुजगावणे चोरा रक्षण असे भासत असे. म्हणजे जणू काही बुजगावणे असतो ज्याच्यात काही जीव नसतो, बुजगावणं ठेवलं जातो चोराला घालवण्याकरता. तशाच प्रकारचं जे आहे ते आता दुबईमध्ये आपण पाहतो की ते बुजगावण्यासारखंच असतं की जेव्हा दाखवतं की ह्या रस्त्याला तुम्ही जा किंवा इकडे रस्ता नाही, अशा प्रकारचं जे आपल्याला दाखवलं जातं दुरून आपल्याला असं वाटतं की याला कोणीतरी मनुष्य उभा आहे आणि तो सांगतो की यावरच जा. जवळ गेल्यावर असं वाटतं की हे बुजगावणं आहे. तर असं जे आहे म्हणजे देहाची अनित्यता दाखवलेली. देहाला मी जे म्हटलेलं आहे ही देहाची अनित्यता, ब्रह्मांडाचीही अशी अनित्यता आहे. एवढंच आहे की ते आपल्याला रोज दिसतो. आता एखादा पहाड आहे, रोज पहाड दिसतो, जन्मभर पहाड दिसत राहिला तर आपण त्याला अनित्य तो आहे असं आपल्याला कळत नाही, लक्षात येत नाही. उत्पत्ती प्रलय हे त्यांना सुद्धा आहे. म्हणजे भगवंतानी 15व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की हा संसार वृक्ष कसा आहे, त्यामुळे हा संसार वृक्ष सुद्धा असाच आहे की ज्याला आधी नाही, अंत नाही, स्थिती नाही. म्हणजे असं का म्हटलं त्यांनी की म्हणे आगाज एका झालेची नाही. स्वरूप शून्य जर म्हटलं तर संसाराची स्थिती अशाच प्रकारची होते, लटकी ज्याला आपण म्हणतो की ब्रह्मगिरीहुनी न निघे आणि समुद्री ही तीर न निघे. म्हणजे खरं म्हणजे काय की ब्रह्मगिरीहून तो ती नदी निघत नाही असं म्हणूया आपण, आणि समुद्रात तीर न निघे म्हणजे समुद्रात ती खरं जात नाही ती नदी, तरी माझी दिसे वाहूगे, पण ती मध्येच दिसते ती नदी. आता अशी कोणती नदी आहे तर मृगजळ आहे. मृगंबू जैसे, मृगजळ असं आहे की ते कुठं उत्पन्न झालेलं आहे आणि कुठे तर सागराला जाऊन मिळतंय असं नाहीये, पण मध्येच आपल्याला दिसतं आहे. मग ते कसं असतं मृगजळ तर म्हणे ते वाहूगे, ते व्यर्थ आहे. जे काल नव्हतं, जे आज आहे उद्या राहणार नाही, म्हणजे आज आहे असं ज्याला आपण म्हणतो ते मध्येच जर दिसतं मग ते मृगजळामुळे असतं. मग मृगजळाची काय किंमत आहे आपल्या सर्वांना माहिती, मृगजळाला आपण काय किंमत देतो. तर अशी पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा ह्याच्याबद्दलचं वर्णन या ठिकाणी केलंय
की तैसा आद्यंती किर नाही, म्हणून संसाराला काय आहे की अंत नाहीये. आणि साचची नोहे कही, कोणत्याही काळात साचची म्हणजे खरं नाहीये, कोणत्याही काळामध्ये संसार सत्य नाही, परी लटकेपणाची नवाई. पण तो खोटा कसा आहे, लटकेपणा असून नसून असल्यासारखा जो वाटतो आपल्याला, नवाई नवलाई आश्चर्य वाटतं. परिभाषे जा म्हणजे काय की परमार्थात म्हणजे कसं आहे की तो नसून असतो, नसून भासतो. संसार नसून तो भासतो. परिभाषे गा, एखादी वस्तू प्रतीतीस येते, एवढ्याने तिचं सत्यत्व ठरत नाही. आता सत्य का कुणाला म्हणायचं आपल्या सर्वांना माहिती की ते त्रिकालाबाधित आहे का, जे काल होतं आज आहे उद्या राहील ते त्रिकालाबाधित, ते अविकारी आहे काय, ह्या कसोट्या अध्यात्माने सांगितलेल्या आहे. ह्या कसोट्या जर पिंड ब्रह्मांडाला जर मी लावला तर हा आहे का त्रिकालाबाधित, म्हणे नाहीये. हा षडविकाराने युक्त आहे की नाही, म्हणजे काम क्रोध लोभ मोह मत्सर विकार आहे, यांनी युक्त आहे का, तर म्हणे हा आहे, युक्त आहे. मग परमार्थाचं जेव्हा ज्ञान होतं आम्हाला, परमेश्वराचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा हे राहतो का समोर, त्यामुळे नाही राहत. म्हणून मग परमात्माचं ज्ञान जर नसेल तर मग ह्या पसाराचा काय उपयोग. म्हणून त्यांनी म्हटलंय की हरिविन सारा व्यर्थ भ्रम, म्हणजे रज्जू सर्प जसा असतो की सर्प वाटतो दोरीवर अंधुक प्रकाशामध्ये, पण तो सर्प नसतो, तशा प्रकारचं हरिविन सारा व्यर्थ भ्रम, म्हणजे हरीला ओळखा या संसाराच्या पाठीमागे जो आहे तो, म्हणजे पदार्थ सत्य नसून प्रतीत होणे याला ते भ्रम म्हणतात. पदार्थ सत्य नसून प्रतीत होणं त्याला भ्रम म्हणतात. जसं उदाहरण जर घ्यायचं गेलं तर आपण रज्जू सर्पाचं पाहिलं, मृगजळाचं पाहूया, त्यालाच ते अध्यास म्हणतात, त्यालाच ते विकल्प म्हणतात, त्यालाच विपर्यय म्हणतात, त्यालाच कल्पना म्हणतात, त्यालाच अज्ञान म्हणतात. ही सर्व कशी समानांतर नावं आहे. म्हणजे काय याचा अर्थ की हा विषय स्वरूपाने नसून तो आहे असं वाटणं, हा विषय आहे. आता पहा किती तऱ्हेतऱ्हेने ह्या ठिकाणी समजवतात ते संसाराची व्यर्थता हरिविण हे समजवायचा प्रयत्न चाललाय. म्हणजे तो खरा वाटतो, सतत्वाने त्याचं ज्ञान होतं, आणि यालाच ते काय म्हणतात, म्हणजे भ्रम म्हणतात, अध्यास म्हणतात. तर असं म्हणजे जे आहे ते कल्पनेने हा जो एक आपल्याला सर्व भासमान होतं या ठिकाणी कल्पित वस्तू, आणि त्याच्यामुळे ते ज्ञान उत्पन्न होतं. म्हणून त्याला जे आहे ते ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास अशा प्रकारचे वर्णन त्यांनी केलंय, किंवा दृश्यसृष्टीवाद म्हटलेला आहे. याचा अर्थ हा झाला की कल्पित वस्तू निर्माण होण्याचे कारण काय आहे, तर म्हणजे वस्तू नसून वस्तूचं ज्ञान होणं हाच श्रेष्ठ मानलंय. त्याला त्यांनी दृष्टी म्हणजेच सृष्टी आणि सृष्टी म्हणजेच दृष्टी, तर दृष्टी म्हणजे ज्ञान आहे आणि दृष्टी म्हणजे ज्ञान आहे तरच सृष्टी आहे. म्हणजे आपल्याला जर ज्ञान असेल तर सृष्टी. आता समजा झोपलेला मनुष्य त्याला काहीच कळत नाही, मग तिथे कुठे सृष्टी आली. तर जेव्हा आपण काही पाहू विचार करू ती दृष्टी, आणि त्याच्यामुळे ते ज्ञान होतं, म्हणून दृष्टी सृष्टीवाद असं म्हटलेलं आहे. तर हे असो अंगी भरलिया भवंडी, जैसा भवंत दिसती अरडी दरडी, तैसी आपुलिया कल्पना अखंडी गमती. त्यांनी एक उदाहरण दिलं या ठिकाणी. उदाहरण काय दिलंय, जर समजा एखाद्याला चक्कर आले, चक्कर आल्यावर जसं सर्व त्याच्या भोवती सर्व फिरतं, तर त्याचप्रमाणे जो आहे तो काय होतं की जसं ते गरगर फिरतं तसं आम्ही सुद्धा जे आहे आपल्या कल्पना अखंडी गमती होते. म्हणजे भूतमात्रामध्ये ज्या कल्पना आहे त्या कल्पनेमुळे ते भूतमात्र अखंड जे आहे ते फिरत राहतात, गरगर जो आहे ते फिरत राहतात. म्हणून नाही आणि असे कल्पनेचेनी सोर्स आहे. नाही म्हटलं तर ती कल्पनाच, कल्पनेने म्हटलं की नाहीये तर नाहीये, कल्पनेने म्हटलं आहे तर आहे. म्हणजे ही कल्पनाच आम्हाला फिरवते असं त्यांना म्हणायचंय. जे कल्पना लोपे भ्रमशी, जी कल्पना जिथे जाते कल्पने सवय होय, मग तो भ्रम अपभ्रंश त्यावेळेस भ्रम जातो असं. म्हणून हे कल्पनेनं होतं असं सांगायचं त्यांना. तर आता हे थोडंसं आणखीन समजवतात की मृगजळ आहे, मृगजळाच्या पाण्याने आमचं तहान भागेल का, तर मृगजळाच्या तहानाने तहान भागणार नाही. किंवा गारुडी आहे तो दागिने उत्पन्न करतो, तर आमचं दारुड आपल्याला जे आहे ते गारुड जे आहे जो दागिने उत्पन्न करतो तो कोणी श्रीमंत होतं का. त्याचा अर्थ काय झालं की हे सर्व भ्रम आहे, आणि त्याच्या ठिकाणी जे एक अधिष्ठान आहे, सत्य अधिष्ठान, परब्रह्माचं जे अधिष्ठान आहे, हरीचं जे अधिष्ठान आहे, हे पिंड ब्रह्मांडात्मक प्रपंचाचा जो संसार आहे हा त्याचं अधिष्ठान हरीच आहे, जे त्रिकालावादी सत्य आहे, जे नानानंद स्वरूप आहे, याचा विचार जो आहे तो आम्ही करावा.
म्हणून त्यांनी म्हटलं की हरिवीण सारा व्यर्थ ब्रह्म. म्हणून प्रपंच कसा आहे म्हणजे नाममात्र आहे. एरवी परमात्मा मी स्वतंत्र. प्रपंच हे नाममात्र, एरवी परमात्मा मी स्वतंत्र. नाथ महाराजांची भाषा आहे. एव संसाराचे जन्मपत्र नेणोनी दुस्तर मानिती जीव. संसाराचं जन्मपत्र हातात घेऊन आम्ही त्याला कठीण कठीण म्हणतो. प्रपंच ज्यापासून झाला, जेणे सर्वार्थी प्रकाशला, अंती ज्यामध्ये सामावला, तो तद्रूप संचला निजात्मा. तो परब्रह्म परमात्मा जो आहे, ज्याच्यातनं सर्व संसार उत्पन्न झाला आणि परत त्याच ठिकाणी तो पोचतो, त्याला तुम्ही ओळखा. तर म्हणून ते म्हणतात की जे प्रपंचाचे स्फुरे स्फुरण ते ब्रह्मची पूर्ण उद्धवा. प्रपंचाचा उद्गम कुठे? हरीमध्ये आहे. म्हणून हरीला ओळखा असं म्हणतात. की अध्यस्त कसं आहे? कल्पित आहे. अधिष्ठान कसं आहे? ते सत्य आहे. म्हणजे परमात्मा कसं आहे? सत्य आहे. परमात्मावर दिसणारा संसार कसा आहे? म्हणजे तो जो आहे तो कल्पित आहे असं त्यांना म्हणायचं. म्हणून सर्वांनी असं सांगितलं की तुम्ही हरीला जाणण्यास प्रवृत्त व्हा. मग कोणी कोणी जाणलं हरीला? हे पुढच्या अभंगामध्ये आलंय की शुक्ल याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणवून हरीच झाले. मग कोणी कोणी जाणलं तर म्हणे शुकमुनींनी जाणलं, याज्ञवल्कांनी जाणलं, दत्तात्रेयांनी जाणलं, कपिल मुनींनी जाणलं. आणि मग हे जाणून काय झालं? म्हणे ते हरीच झाले. तर ते देहधारी बनून या ब्रह्मांडामध्ये आले हे सर्व ऋषीमुनी, पण ते पसारात अडकले नाही. पिंड ब्रह्मांडांच्या पसरात अडकले नाही असं ते म्हणतात. एरवी विषय जाणून जन्मले, एरवी विषय जिणोनी जन्मले, ऐसे शुकादी दाजुले. म्हणजे वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की मुक्त पुरुष कोण? तर म्हणे शुकोबा वामदेवोबा, अशा प्रकारचं वर्णन वेदामध्ये आलेलं आहे. जो मुक्तामाजी अग्रणी शुकदेव महाराज, वामदेव महाराज, जो ब्रह्मचारी आहे शिरोमणी, जो ब्रह्मचार्यांचा शिरोमणी आहे, योगी वंदिती मुकुटस्थानी, जो भक्त मंडळी अतिश्रेष्ठ. शुकदेवांचं वर्णन केलंय, वामदेवांचं वर्णन केलंय की जो ब्रह्मरसाचा समुद्र, जो निजबोधाचा पूर्णचंद्र, तो बोलता झाला शुकयोगींद्र, श्रोता नरेंद्र कुरुवंशीचा. अशा प्रकारचं त्यांनी वंदन केलेलं आहे, त्यांचं प्रातस्मरण केलेलं आहे नाथ महाराजांनी सुंदर शब्दांमध्ये. तर असा शुकाचार्यांचा जन्माच्या अनेक कथा पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे पराशर मुनी होते आणि सत्यवती पुत्र, त्यांना पुत्र झाला कोण? तर व्यास महर्षी. मग व्यास महर्षींना काय झालं तर म्हणे त्यांनी एका अप्सरेला तिचं शुकीचे रूप धारण केलं आहे. शुकीचे रूप धारण केलेल्या अप्सरेला व्यास मुनींनी जे आहे ते तिच्याशी संबंध ठेवून, आणि काय झालं तर म्हणे शुकमुनींचा जो आहे तो शुकीचं रूप होतं म्हणून त्याला शुक महाराज, शुकदेव असं जे आहे त्याचं नाव पुढे पडलं. तर ते त्या ठिकाणी जन्माला आले. तर ते कसे आले तर म्हणे ते जे आहे असं सांगतात की म्हणे गर्भामध्येच राहिले बरेच वर्ष, म्हणजे 12 वर्ष गर्भामध्ये राहिले. का तर म्हणे त्यांना असं वाटत होतं की मी जर बाहेर आलो तर म्हणे जे आहे ते परत मी संसारामध्ये फसेन. तर मग व्यासांना बरी चिंता वाटली की अरे हा होतच नाहीये, म्हणून बाळ होत नाहीये, 12 वर्ष झाले, काय करायचं? मग त्यांनी भगवंताला प्रार्थना केली की महाराज याच्यामध्ये काहीतरी करा आपण. मग भगवानांनी म्हणतात असं पुराणांमध्ये कथा आहे की गर्भामध्ये प्रवेश केला आणि श्रीहरींनी शुकाचार्यांना काय केलं म्हणे अभय दिला की अरे तू संसारात फसणार नाही, तू काळजी करू नको आणि तू जन्म घे. मग त्यांनी तो जन्म घेतला. आता ही कथा तुकाराम महाराजांनी सुद्धा लिहिलेली आहे की बैसुनी खोळी शुकर आहे गर्भी आंधळा, शिणला येलधारी दुःख आठवी वेळोवेळा. की जन्माला येऊन मला जे आहे संसारात फसेन. मागील सोसिले ते नाभी म्हणे गोपाळा, पावला त्या कारणे लाज राखली कळा. असं त्यांचं वर्णन केलेलं आहे तुकाराम महाराजांनी. म्हणे त्यांनी काय केलं तर म्हणजे जन्म होता क्षणीच संसाराचा त्यांनी त्यागच केला. म्हणजे आता उगीच संघ नकोच. मग शुक महाराजांनी काय केलं, शुकदेवांनी म्हणजे सर्व संघाचा परित्याग करून जन्म झाल्याबरोबर ते आश्रमातून निघून एकटंच वनात जाऊ लागला. मग आता व्यास महाराजांना जे आहे त्याचं पुत्र विरहाचं दुःख झालं, कारण इतक्या दिवसांनी जो आहे तो पुत्र बाहेर आला, आता पुत्र त्यांच्या बरोबर तर राहायला हवा असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी हे पुत्रा म्हणून दीर्घ सुराने हाक मारली. तर त्या शुकाचार्यांचा सर्वात्म भावामुळे, शुकाचार्य कसे होते? सर्वज्ञ होते, सर्वात्म भाव होता. त्या शुकाचार्यांच्या सर्वात्म भावामुळे वनातील वृक्षांनीच ओ ओ असे उत्तर दिले व्यासांना.
तर अशा सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये योग सामर्थ्याने प्रवेश करणारा जो शुकदेव, त्याला मी नमस्कार करतो. हे शुकाचार्य जे आहेत त्यांची परीक्षा पाहण्याकरता इंद्राने एकदा रंभाला पाठवलं की याची परीक्षा घ्या म्हणून. पण तिथे सुद्धा काय झालं, मोहिनी घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. नाना रंभेचे निरूपे शुकी नुठेजेची कंदर्पे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे सामान्यांनाही स्वप्नातही न दिसणारे भोग सहज प्राप्त झाले, ते स्वप्नवत मिथ्या असे जाणून शुकाचार्यासारखे अडकले नाही. ते सतत ब्रह्मनिष्ठच राहील. दुसरं उदाहरण त्यांनी दिलंय या ठिकाणी की शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. याज्ञवल्कांचं काय आहे तर म्हणजे बृहदारण्यक उपनिषदामध्ये त्यांचं उदाहरण आलेलं आहे. याज्ञवल्की ऋषींचं वर्णन आलंय या उपनिषदामध्ये. काय वर्णन आलंय की ते वैशंपायन ऋषीचे शिष्य होते आणि वैशंपायन ऋषीचे शिष्य होते. काही कारणाने ते गुरु रागवले व सांगितलं की माझी विद्या तुम्हाला परत दे. ते ह्यांनी जे आहे त्यांची विद्या त्याला परत दिली आणि सूर्योपासना करून सूर्यापासून त्यांनी दुसरी विद्या घेतली आणि म्हणून त्यांनी दुसरे वेद ग्रहण केले. त्याला वाजसनीय शाखा असं म्हणतात. इतकं त्यांचं तप होतं, इतकं त्यांचं सामर्थ्य होतं की यांनी जर मंत्रून अक्षरा जर काही टाकल्या कोणत्या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्याला पालवी फुटते. काष्टावर म्हणजे लाकडावर त्यांनी जर मंत्रून अक्षरा टाकल्या तर म्हणजे त्याला पालवी फुटेल असं नाथ महाराजांनी म्हटलंय की याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता शुष्क काष्टास पल्लवता. दगडाला सुद्धा जो आहे ते पल्लवी येईल असे त्यांचं जे आहे ते सामर्थ्य होतं. म्हणून हे याज्ञवल्क सुद्धा हरीशी जाणवणी हरीच झाले. तर जो उपनिषदेश विवेकी तो वंदिता याज्ञवल्की, जो कवी कर्तव्याते पोखी कृपा यू पूर्वी वर्षोनी, असे वर्णन आहे. मला असं वाटतं की गिरीशजी बहुतेक नाही असं मी समजतो. शेवटी आपण सरळ जे आहे ते सलीलजी आत्मषटक म्हणतील. 1-2-3 मिनिटांमध्ये मी इथे थांबणार आहे. तर शुक्लजी नाही आहे ना गिरीशजी, तेवढं पाहून घ्या. तर चालू आहे थोडंसं 2 मिनिटांमध्ये आणखीन. तर मग पुढे जे काय झालं तर म्हणे त्यांचं मग काय होतं की त्यांना ऋषींना 2 स्त्रिया होत्या. एकीचं नाव होतं कात्यायनी, दुसरीचं नाव होतं मैत्री. तर ही 2 ऋषी त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी आपलं घर सोडलं तर म्हणजे स्त्रियांनाही आत्मज्ञान करून त्यांनी मुक्त केलं, अशी उपनिषदामध्ये त्यांची कथा आहे. तसंच विदेही राजा जनक यांचे सुद्धा कोण गुरु होते तर म्हणजे याज्ञवल्क ऋषी गुरु होते. श्रेष्ठ याज्ञवल्क पाही त्यांनी उपनिषदांच्या ठाई उपदेशिली मैत्रेयी नाना युक्ती पाही प्रबोधली. अशा प्रकारे याज्ञवल्क ऋषींबद्दल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कळतं की शुद्ध याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीश जाणवणी हरीच झाले. आणि याच्यानंतर मग दत्तात्रय नावांचा निर्देश या ठिकाणी. तर अत्रि ऋषी अनुसूया अत्रि हा जो अवतार झाला दत्तात्रयांचा, नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की ज्याचेनी नामे पळे कृतांत, ज्याचेनी नामे जन्म मरणाघातू, तो अवतारशी दत्तू मूर्तिमंत परब्रह्म. या अवताराचा विचार केला तर मग दत्तचरित्रामध्ये मूर्तिमंत त्याग, वैराग्य, शांती, समत्व, क्षमा, दया या सर्व दैवी गुणांचा आपल्याला या ठिकाणी प्रबोध होतो. म्हणजे सर्वांपासून साधनात आवश्यक असे मिळणारे गुण मिळवावे लागतात. मग सर्वांकडून आम्ही गुण मिळवावे म्हणून दत्तानी काय केलं तर म्हणजे त्यांनी 24 गुरु केले. म्हणजे भागवतामध्ये याच्याबद्दलची यदु अवधूत संवाद आहे. कोणीतरी एक अवधूत संन्यासी असा ते अर्थ काही लोक करतात, पण तो अवधूत म्हणजे दत्तात्रयच होते. नाथ महाराजांनी त्याची पुष्टी केली की तो अवधूत जाण दत्तात्रया, त्याने आलिंगोनी यदुराया निजरूपाचा बोधोदया अनुभवावया दिला. मात्र दत्तात्रयांची 24 गुरूंची नावं कोणती होती, त्यांनी त्या 24 गुरुपासून जे आहे ते काय काय घेतलं, आणि जर 24 गुरुमध्ये जर समजा पृथ्वी होती तर जड जर त्याच्यामध्ये होते तर मग जडापासून त्यांनी कसा उपदेश घेतला याचा विचार जो आहे आपण पुढच्या वेळेस करूया. आणि सध्या जे आहे ते आपण आता आत्मषटकाकडे जाऊया. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्ध्यंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु न च प्राणसज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्मा न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय शान्तिः शान्तिः